नमस्कार, मी सुजित हांडोरे, राज्यशास्त्र विभाग केटीचे महाविद्यालय नाशिक. टी.वाय.बी.ए. या वर्गाकरता जेनरिक इलेक्टिव्ह हा नव्याने कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. मागच्या सेशनमध्ये आपण सिव्हिक एज्युकेशन हे जे काही युनिट आहे, त्या युनिटमधील फंडामेंटल राइट्स म्हणजे मूलभूत अधिकार, त्या मूलभूत अधिकारांची माहिती घेतलेली आहे. या दुसऱ्या सेशनमध्ये आज आपल्याला जी काही मूलभूत कर्तव्य आहे, त्या मूलभूत कर्तव्यांची सविस्तर माहिती या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना जी काही मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत, त्या मूलभूत कर्तव्यांचा इतिहास, त्या मूलभूत कर्तव्यांचं महत्त्व काय आहे, त्या मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्य काय आहे आणि त्या मूलभूत कर्तव्यांचं स्वरूप काय आहे, याविषयीची माहिती आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. सुरुवातीला हक्क आणि कर्तव्य यांचा जो काही संबंध आहे, यांच्यातलं जे काही रिलेशन आहे, त्या संबंधाचा, त्या रिलेशनचा आपण आज विचार करणार आहोत. गेल्या सेशनमध्ये आपण भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना कलम 14 ते 32 मध्ये जी काही 6 प्रकारचे जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, जे काही हक्क दिलेले आहेत, त्याची चर्चा आपण तिथे केलेली आहे. त्यावेळी बोलत असताना मी असं म्हटलं होतं, की जोपर्यंत व्यक्तीला हक्क प्राप्त होत नाही, तोपर्यंत व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. व्यक्तीला जर आपल्या व्यक्तित्वाचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल, तर तो विकास करण्याकरता व्यक्तीला हक्कांची प्राप्ती होणं हे आवश्यक असतं. त्यामुळे व्यक्ती विकासासाठी हक्क असणं हे आवश्यक आहे. मग ते हक्क मिळाल्यानंतर पुढची स्टेज अशी आहे, की हक्कांच्या प्राप्तीनंतर ज्यांच्याकडून ते हक्क प्राप्त झालेले आहे किंवा ज्या संविधानाद्वारे आपल्याला त्या हक्कांची प्राप्ती झालेली आहे, त्या संविधानाप्रती आपली काही कर्तव्य असतात. त्यामुळे हक्क आणि कर्तव्य यांच्यातलं रिलेशन समजून घेणं आवश्यक आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं, की हक्क आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हक्कांशिवाय कर्तव्याची अपेक्षा करता येत नाही आणि कर्तव्याशिवाय कोणत्याही हक्कांचं अपेक्षा करता येत नाही. जिथे हक्क आले, हक्कांची उपस्थिती आली, की तिथे त्या हक्कांच्या प्रती काही कर्तव्य आपल्याला पार पाडावी लागतात किंवा काही जबाबदाऱ्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे हक्कांशिवाय कर्तव्य असू शकत नाही आणि कर्तव्याशिवाय हक्क असू शकत नाही. जर हक्क नसतील आणि कर्तव्य असतील, तर तेही मनुष्याच्या विकासाकरता सुसंगत ठरत नाही. म्हणजे मनुष्याचा विकास करत असताना मनुष्याला हक्कांची प्राप्ती होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने त्याच वेळी त्या हक्कांच्या बदल्यात किंवा त्या हक्कांच्या प्रती मनुष्याकडून काहीतरी कर्तव्याची अपेक्षा सुद्धा तिथे केलेली असते. म्हणून हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू नेहमी समजले जातात. पुढचा संबंध पाहत असताना असं आपल्याला म्हणता येईल, की सामाजिक अपेक्षा संविधानाने व्यक्तीच्या विकासाकरता जे काही हक्क प्राप्त केलेले आहेत, त्या हक्कांच्या बदल्यामध्ये संविधानाला नागरिकांच्या प्रती किंवा समाजाकडून काही कर्तव्य अपेक्षित आहेत. त्या कर्तव्यांची अपेक्षेमधून सामाजिक अपेक्षा काय आहेत, त्या सामाजिक अपेक्षांचं प्रतिबिंब किंवा सामाजिक अपेक्षांचं प्रदर्शन त्या कर्तव्यांमधून होताना दिसून येतं. त्याचबरोबर पुढचं आहे हक्कांमध्ये कर्तव्य अभिप्रेत असतात. ज्या व्यक्तीला हक्क प्राप्त होत असतात, त्याच वेळी हक्कांच्या बरोबर व्यक्तीला काही कर्तव्य हे इनडायरेक्टली त्यासोबत आलेले असतात. म्हणजे हक्क आणि कर्तव्य हे एकाच वेळी दोन्ही तिथे आलेले असतात. म्हणजे हक्क ज्यावेळी व्यक्तीला प्राप्त होतात, कोणताही हक्क प्राप्त झाल्यानंतर त्या हक्काबरोबर आपल्याला काही निश्चित किंवा निहित कर्तव्य पार पाडावी लागतात. म्हणून हक्क आणि कर्तव्य हे हक्कांमध्येच कर्तव्य अभिप्रेत झालेले असतात. त्याच्यानंतर हे जे काही हक्क मिळालेले आहेत, त्या हक्कांनंतर आपली जी काही कर्तव्य आहे, त्या कर्तव्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हावी याच्याकरता कर्तव्यांची तिथे गरज असते किंवा कर्तव्य तिथे उपस्थित असणे किंवा कर्तव्य तिथे असली पाहिजे. म्हणजे हक्क दिल्यानंतर त्या हक्कांच्या प्रती काही कर्तव्य जबाबदारी आपण पूर्ण केली पाहिजे. त्या कर्तव्याबद्दल जागृती होण्याकरता, आपल्या जबाबदारीची जाणीव होण्याकरता, त्याचं भान राखण्याकरता आपल्याला कर्तव्यांची आवश्यकता तिथे असते. आणि लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये ज्यावेळी लोकशाही असा शासनाचा प्रकार आहे, की लोकशाही शासन प्रकारामध्ये लोकांच्या अधिकारांना, लोकांचे जे काही हक्क आहेत, त्याला महत्त्व आहे. परंतु त्याच वेळी लोकशाही शासनामध्ये लोकांचे जसे हक्कांना महत्त्व दिलेलं आहे, तशा लोकशाही शासन व्यवस्थेच्या लोकांकडून काही अपेक्षा सुद्धा आहे. लोकांकडून काही जबाबदाऱ्या पार पाडणं आवश्यक आहे.
म्हणून लोकशाहीमध्ये जशी लोकांचे हक्क, लोकांचे अधिकार ही संकल्पना ज्याप्रमाणे महत्वाची आहे, त्याप्रमाणे लोकांचे कर्तव्य सुद्धा लोकशाही व्यवस्थेमध्ये महत्वाचे आहे. अशा पद्धतीने हक्क आणि कर्तव्य यांच्यातला संबंध आपल्याला समजून घेता येणार नाही, घेता येईल. तर हक्क आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हक्कांशिवाय कर्तव्याची अपेक्षा करणं चुकीचे आहे आणि कर्तव्याशिवाय हक्कांची प्राप्ती कर्तव्याशिवाय हक्कांची अपेक्षा करणं हे सुद्धा सुसंगत ठरत नाही. म्हणून हक्क आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक असलेल्या दिसून येतात. पुढे आपल्याला भारतीय राज्यघटनेने जी काही मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहे, त्या मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्य काय आहे, ती वैशिष्ट्ये आपल्याला जाणून घ्यायची आहे. पहिलं वैशिष्ट्य इथे सांगता येईल, की राज्यघटनेने भारतीय नागरिकांकरता जी काही कर्तव्य सांगितलेली, ते कर्तव्य नैतिक व नागरिक कर्तव्य आहे. म्हणजे त्याचं जर स्वरूप लक्षात घेतलं, ते सर्व कर्तव्य हे नैतिक स्वरूपाचे आहे, नागरिक स्वरूपाचे आहे. म्हणजे नैतिक म्हणजे राज्यघटनेने जी काही कर्तव्य सांगितलेली आहे, त्या कर्तव्य ऐच्छिक स्वरूपाचे आहे आणि त्या कर्तव्याचं पालन करणं हे कोणत्याही व्यक्तीवर जरी बंधनकारक नसलं, तरी प्रत्येक व्यक्तीने स्वइच्छेने त्या कर्तव्यानुसार आचरण करणं अपेक्षित आहे. ती कारण हक्कांचा उपभोग घेऊन, हक्कांचा वापर करून व्यक्तीने विकास करत असताना जे हक्क आपल्याला संविधानाद्वारे प्राप्त झालेले आहे, त्या संविधानाप्रती, त्या प्रती आपण काही जबाबदारी, आपण काही देणं लागतो, त्याचा प्रतिबिंब या कर्तव्यांमध्ये पडलेलं दिसून येतं. म्हणून जरी भारतीय संविधानाने हे जे काही मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहे, त्याची अंमलबजावणी करणं किंवा ते व्यक्तीवर बंधनकारक नसले, तरी त्यानुसार आचरण करणं ही व्यक्तीची एक नैतिक जबाबदारी आहे. ते नैतिकदृष्ट्या महत्वाचं आहे. आणि ते जे काही कर्तव्य आहे, ते सर्व नागरिक स्वरूपाचे आहे. नागरिकांकडून केलेल्या त्या अपेक्षा आहे. नागरिकांनी ह्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या, अशी अपेक्षा तिथे दिलेली आहे. म्हणून नैतिक व नागरिक कर्तव्य हे त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य असं आहे कर्तव्यांचं, की भारतीय राज्यघटनेने जे काही मूलभूत कर्तव्य सांगितलेले, त्या मूलभूत कर्तव्यांमध्ये भारताची जी काही जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीचं, भारतीय तत्वज्ञानाचं, भारतातील संस्कृतीचं, भारताची जी काही संमिश्र संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं, भारतीय विचार परंपरेचं, एकंदर जीवनशैलीचं प्रतिबिंब आपल्याला त्या कर्तव्यांमध्ये पडलेलं दिसून येतं. हे त्याचं भारतीय जीवनशैलीचं प्रतिबिंब त्या कर्तव्यांमध्ये पडल्यामुळे ते आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य असं आहे, की हे जे काही मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहे संविधानाच्या माध्यमातून, ते केवळ भारतीय नागरिकांसाठी आहे. आपण मूलभूत अधिकारांचा विचार करत असताना मूलभूत अधिकारांचं एक वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं, की भारतीय राज्यघटनेने मूलभूत अधिकार देत असताना परकीय व नागरिक असा भेदभाव केलेला आहे. काही जे काही मूलभूत अधिकार आहेत ते व्यक्तीला दिलेले आहे आणि काही जे काही अधिकार आहेत ते फक्त भारतीय नागरिकाला, केवळ भारतीय नागरिकाला दिलेले आहे. परंतु भारतीय राज्यघटनेतून जे काही कर्तव्य सांगितलेले आहेत, त्या कर्तव्यांच्या वेळी ते फक्त त्या कर्तव्यांच्या नुसार आचरण करण्याची, त्याची अंमलबजावणी करण्याची जी काही अपेक्षा आहे, ती फक्त भारतीय नागरिकांकडून केलेली आहे. जे काही परकीय देशाचे नागरिक असतील, त्या परकीय देशांच्या नागरिकांना हे कर्तव्य लागू होत नाही. भारतीय राज्यघटनेने सांगितलेले कर्तव्य हे फक्त भारतीय नागरिकाला, जो भारताचा नागरिक आहे, भारताचा सभासद आहे, अशा नागरिकालाच त्याचं पालन करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर सोपवलेली आहे. आणि शेवटचं आहे, की ही जी काही मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहे, ती न्याय प्रविष्ट नाही. मूलभूत अधिकार हे न्याय प्रविष्ट आहे. जर एखाद्या व्यक्तीचे मूलभूत अधिकार डावलले गेले किंवा मूलभूत अधिकाराचा संकोच झाला, तर व्यक्तीवर जो काही अन्याय होतोय, त्या अन्यायाविरोधात आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकतो आणि व्यक्तीवर झालेला अन्याय दूर करू शकतो. मूलभूत अधिकारांना न्यायालयीन संरक्षण प्राप्त आहे. त्याप्रमाणे मूलभूत कर्तव्यांना न्यायालयीन संरक्षण नाही, न्यायालयीन संरक्षण नाहीये किंवा ते न्यायप्रविष्ट नाहीये. मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करणं हा व्यक्तीचा सर्वस्वी ऐच्छिक स्वरूपाचा निर्णय असेल. व्यक्तीवर ते बंधनकारक नाहीये आणि एखाद्या व्यक्तीने मूलभूत कर्तव्यानुसार वर्तन केलं नाही, मूलभूत कर्तव्यानुसार आचरण केलं नाही किंवा मूलभूत कर्तव्याचं पालन केलं नाही, तर त्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागू शकत नाही. म्हणजेच मूलभूत कर्तव्य हे न्यायप्रविष्ट नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी काही मूलभूत कर्तव्य आहे, त्या मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये आपल्याला सहज सांगता येतील. पुढचं वैशिष्ट्य आहे पुढचा मुद्दा आहे मूलभूत कर्तव्यांचं महत्त्व. भारतीय राज्यघटनेने जे काही मूलभूत कर्तव्य दिलेले आहे, त्या मूलभूत कर्तव्यांचं महत्त्व काय आहे किंवा त्याची आवश्यकता, त्याची गरज या मुद्द्यांमधून स्पष्ट होताना दिसते. पहिलं महत्त्व सांगितलेलं आहे, देश, समाज, नागरिकांप्रती
कर्तव्याचं पालनाचे संस्कार हे जे काही भारतीय राज्यघटनेने जे काही मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत, त्या मूलभूत कर्तव्यांच्या माध्यमातून एक प्रकारे प्रत्येक व्यक्तीवर देशाच्या प्रती, राष्ट्राच्या प्रती किंवा एकूण समाजाप्रती नागरिकांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहे, नागरिकांची जी काही कर्तव्य आहे, त्या कर्तव्य पालनाचे संस्कार या माध्यमातून जनतेवर होत असतात. समाज शिक्षणाचा तो एक भाग आहे आणि समाजाला आदर्श करत असताना, प्रगतीच्या दिशेने नेत असताना या कर्तव्यांचं पालन करणं अपेक्षित आहे आणि ते कर्तव्याचं पालन करण्याकरता ते संस्कार या कर्तव्यांच्या माध्यमातून करताना दिसून येतात. म्हणून मूलभूत कर्तव्य ही महत्वाचे आहे. दुसरं महत्व आपल्याला सांगता येईल, राष्ट्र आणि समाज हिताच्या विरोधी जे काही कृत्य आहे त्या कृत्यांना या कर्तव्यांच्या माध्यमातून विरोध केलेला आहे. मूलभूत कर्तव्यांचा जर आपण आशय लक्षात घेतला तर आपल्याला असं म्हणता येईल की राष्ट्राच्या विरोधात किंवा एकूण समाजाच्या हिताच्या विरोधात जी काही कृत्य किंवा ज्या काही घटना इथे घडतात त्याला एक प्रकारे प्रतिबंध घालण्याकरता, त्याला विरोध करण्याकरता, त्याला अटकाव घालण्याकरता ही मूलभूत कर्तव्य महत्वाची ठरतात. जर प्रत्येक व्यक्तीने मूलभूत कर्तव्याचं आचरण केलं, मूलभूत कर्तव्याचं पालन केलं तर आपल्याला राष्ट्रविरोधी, समाजहिताच्या विरोधी जी काही कृती आहे, जी काही कृत्य आहे त्याला अटकाव करता येईल, त्याला विरोध करता येईल. म्हणून मूलभूत कर्तव्य महत्वाची ठरतात. पुढे आहे की मूलभूत कर्तव्य हे प्रेरणा स्रोत आहे. व्यक्तीला विकास करण्याकरता ते प्रोत्साहित करतात, प्रेरणा निर्माण करतात किंवा व्यक्तीला आणि समाजाला शिस्त लावण्याचं काम या मूलभूत कर्तव्यांच्या माध्यमातून होतं. समाजाप्रती आपली जी काही बांधिलकी आहे, समाजाप्रती आपली जी काही आपुलकी, बांधिलकी आहे, ती बांधिलकी आचरणातून, कृतीतून व्यक्त करण्याकरता ही मूलभूत कर्तव्य महत्वाची ठरतात. म्हणून व्यक्तीला प्रोत्साहित करणारी, शिस्त लावणारी आणि समाजाप्रती बांधिलकी व्यक्त करणारी ही मूलभूत कर्तव्य आहे आणि म्हणून ती महत्वाची आपल्याला असलेली दिसून येतात. पुढे आहे न्यायालयाला सहाय्य. न्यायालयाचं काम आहे किंवा जी काही न्याय व्यवस्था आहे त्या न्याय व्यवस्थेला व्यक्ती समाजामध्ये जे काही वेगवेगळ्या कृती करतो त्या कृतीतून जे काही अन्यायकारक कृती आहे त्याविषयी त्या अन्यायकारक कृतींना प्रतिबंध करणं, न्याय निर्माण करणं हे न्याय व्यवस्थेचं काम आहे. न्याय व्यवस्थेला न्याय निर्माण करण्यामध्ये सहाय्य करण्याचं काम हे कर्तव्य करतात. कारण ह्या कर्तव्यांच्या माध्यमातून व्यक्तीला शिस्त लागते, व्यक्तीला समाजाप्रती बांधिलकी निर्माण होते. त्याचबरोबर जे काही राष्ट्र आणि एकूण समाजाच्या हिताच्या विरोधी जी काही कृती आहे त्याला प्रतिबंध या कर्तव्याच्या माध्यमातून घालता येतो आणि त्यामुळे न्याय व्यवस्थेचे जे कार्य आहे, न्याय व्यवस्थेवर जो काही कामाचा किंवा कार्याचा जो काही बोजा आहे तो काही प्रमाणात हलका होतो किंवा न्याय व्यवस्थेला या माध्यमातून एक सकारात्मक वातावरण समाजामध्ये निर्माण होतं कर्तव्यांच्या माध्यमातून आणि हे जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचं न्याय व्यवस्थेला सहाय्य झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचं महत्व सांगता येईल की कायद्याची अंमलबजावणी करणं या मूलभूत कर्तव्यांच्या माध्यमातून सहज शक्य होतं. लोकांवर कर्तव्याचं पालन करण्याचे संस्कार जे काही शासनाकडून, राज्य संस्थेकडून ज्या काही आज्ञा दिलेल्या, जे काही कायदे केलेले आहेत त्याच्या प्रती आदर व्यक्त करणं, त्यानुसार वर्तन करणं, त्या आज्ञांचं पालन करण्याचे संस्कार या कर्तव्यांच्या माध्यमातून होत असतात. म्हणून ह्या कर्तव्यांच्या मुळे कायद्याची अंमलबजावणी करणं सहज शक्य होतं. तर अशा पद्धतीने जी काही मूलभूत कर्तव्य आहे त्या मूलभूत कर्तव्यांचं महत्व आपल्याला या मुद्द्यांच्या आधारे पटवून देता येईल. आता आपल्याला भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य जे काय आहे त्या मूलभूत कर्तव्यांचा एक थोडक्यात इतिहास आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. त्यानंतर मग आपण जी काही कर्तव्य सांगितलेली आहे त्या कर्तव्यांकडे आपण जाणार आहोत किंवा ती कर्तव्य जी काही नागरिकांची सांगितली ती कर्तव्य आपण जाणून घेणार आहोत. जी काही मूळ राज्यघटना आहे म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी जी राज्यघटना अंमलबजावणी झालेली आहे त्या मूळ संविधानामध्ये, मूळ राज्यघटनेमध्ये कर्तव्यांचा समावेश केलेला नव्हता. त्या मूळ राज्यघटनेमध्ये व्यक्तीचे मूलभूत अधिकार सांगितलेले होते, परंतु जी काही मूलभूत कर्तव्य जे काही आहे त्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश मूळ राज्यघटनेमध्ये केलेला नव्हता. तर संविधानाचा जे काही चौथा विभाग आहे त्या चौथ्या विभागामध्ये कलम 51 अ मध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाकरता 11 मूलभूत कर्तव्य सविस्तरपणे नमूद केलेली आहे. 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने संविधानाच्या चौथ्या विभागामध्ये एकूण 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 1976 पूर्वी 42व्या घटना दुरुस्तीच्या पूर्वी संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश तिथे केलेला नव्हता
आणि मूळ राज्यघटने मी जे काही म्हणतोय की मूळ राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समाविष्ट नव्हती, ती 1976 साली नव्याने ऍड करण्यात आलेली आहे, नव्याने तिथे समाविष्ट करण्यात आलेली आहे. आपण ही जी काही मूलभूत कर्तव्यांची जी काही संकल्पना आहे, ती मूलभूत कर्तव्यांची संकल्पना आपण ही रशियन राज्यघटनेकडून केलेली आहे. रशियन देशाची जी काही राज्यघटना आहे, त्या राज्यघटनांमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याला अनुसरून भारतीय राज्यघटनेने 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीच्या द्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश तिथे करण्यात आलेला आहे. ही जी काही 42वी घटना दुरुस्ती होती, या 42व्या घटना दुरुस्तीने संविधानाच्या 4थ्या विभागामध्ये कलम 51 अ मध्ये एकूण 10 मूलभूत कर्तव्य सांगितलेली होती. त्या मूलभूत कर्तव्यांमध्ये 2002 साली 86 क्रमांकाच्या घटना दुरुस्तीने 11वं जे काही मूलभूत कर्तव्य आहे, ते मूलभूत कर्तव्य नव्याने तिथे समाविष्ट करण्यात आलं किंवा नव्याने तिथे ऍड करण्यात आलेलं आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर ह्या 4थ्या विभागामध्ये कलम 51 अ नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरुवातीचे 10 आणि 2002 साली नव्याने ऍड केलेलं 1 अशी एकूण 11 मूलभूत कर्तव्य आपल्याला प्रत्येक भारतीय नागरिकांना पार पाडवायची आहे. मग आता राज्यघटनेने जी काही एकूण 11 मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहे, ते 11 मूलभूत कर्तव्य आहे काय, त्याचं स्वरूप काय आहे, याविषयीची माहिती किंवा ते जे काही 11 मूलभूत कर्तव्य आहे, त्या 11 मूलभूत कर्तव्य आपण जाणून घेणार आहोत. पहिलं कर्तव्य इथे सांगितलेलं आहे, त्या पहिल्या कर्तव्यानुसार संविधानाचं पालन करणं, जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे, जे काही भारताचं संविधान आहे, त्याचं पालन करणं हे आपलं पहिलं मूलभूत कर्तव्य किंवा आद्य कर्तव्य त्याला म्हणता येईल. संविधानाचं पालन करणं किंवा संविधानाच्या माध्यमातून जी काही आदर्श मूल्य इथे निर्माण केलेली आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, त्या मूल्यांनुसार आचरण करणं, त्याचबरोबर संविधानाच्या माध्यमातून ज्या काही इथे लोकशाही संस्था निर्माण केलेल्या आहेत, त्या संस्थांचा आदर करणं, त्या संस्थांविषयी आपुलकी, बांधिलकी बाळगणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर आपला राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रगीत असेल, याचा आदर करणं हे सुद्धा त्या पहिल्या कर्तव्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. एकंदर संविधानाचं पालन करणं, संविधानाच्या माध्यमातून जी काही आदर्श मूल्य इथे निर्मिती केलेली आहे, त्या मूल्यांचं, संविधानिक संस्थांचं, त्याचबरोबर राष्ट्रगीत असेल, आपला राष्ट्रध्वज असेल, याचा आदर करणं हे आपलं प्रत्येक भारतीय नागरिकाचं आद्य आणि पहिलं कर्तव्य इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं कर्तव्य इथे सांगितलेलं आहे की राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास प्रेरक ठरतील असे जे काही उदात्त आदर्शांची निर्मिती झालेली आहे, त्या आदर्शांची जोपासना करणं, त्या आदर्शांनुसार वर्तन करणं, त्याचं अनुसरण करणं हे आपलं दुसरं कर्तव्य सांगितलेलं आहे. आपला जो काही भारतीय स्वातंत्र्य आहे, ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय स्वातंत्र्यामागे भारतीय लढ्यात स्वातंत्र्य लढ्याची मोठी पार्श्वभूमी आहे. त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वेगवेगळी जी काही आदर्श मूल्य निर्माण झाली, आदर्श मूल्यांवर तो लढा लढला गेला. तर ती जी काही आदर्श उदात्त जी काही मूल्य आहे, त्या मूल्यांची जोपासना करणं, त्या मूल्यांनुसार अनुकरण करणं, त्या मूल्यांचं अनुसरण करणं हे आपलं दुसरं कर्तव्य इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर भारतीय संविधानाने जे काही पुढचं कर्तव्य सांगितलं आहे, ते आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचा, ऐक्याचा, एकात्मतेचा आदर करणं, ते ऐक्य, एकात्मता कशी वाढेल, कशी प्रवर्धित होईल, या गोष्टी करता प्रयत्नशील असणं हे आपलं दुसरं कर्तव्य सांगितलेलं आहे. आपल्या देशाचं जे काही सार्वभौमत्व आहे, त्या सार्वभौमत्वाचा आपण आदर करायचा आहे. आपल्या देशाचं जे काही ऐक्य आहे, जी काही एकात्मता आहे, युनिटी आपण त्याला म्हणतो, ते युनिटी अबाधित राखायची आहे आणि ती युनिटी कशी करायची आहे, ती वाढवायची आहे. ऐक्य आणि एकात्मता म्हणजे एकता आणि एकात्मता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकता म्हणजे एक असण्याची भावना. आम्ही सारे भारतीय आहोत. आमच्यामध्ये धर्म, जात, पंथ, लिंग, प्रदेश, भाषा या आधारावर जरी विविधता असली, जरी भेद असला, तरी आम्ही सारे शेवटी भारतीय आहोत. ही जी काही एक ऐक्याची भावना आहे, ती झाली एकता. आणि ही एकता, एक असल्याची भावना ज्यावेळी मनुष्याच्या वर्तनामध्ये, कृतीमध्ये किंवा आचरणात येते, त्याच्यातून एकात्मता निर्माण होत असते. त्यामुळे आपलं कर्तव्य असं आहे की आपल्याला देशाचं सार्वभौमत्व, आपली एकता आणि एकात्मता ही उन्नत राखायची आहे. ती कशी वाढेल, ती कशी विकसित होईल, कशी प्रवर्धित होईल आणि तिचं संरक्षण आपल्याला करायचं आहे, तिच्यामध्ये वाढ करणं, ती प्रवर्धित करणं हे आपलं कर्तव्य इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं कर्तव्य सांगितलं आहे की देशाचं संरक्षण करणं आणि राष्ट्रीय सेवा करण्यास सदैव तयार राहणं. आपल्याला आपला जो काही देश आहे, आपलं जे काही राष्ट्र आहे, त्या देशाचं संरक्षण करायचं आहे.
ते संरक्षण करत असताना आपल्या देशाचं संरक्षण करण्याचं काम प्रामुख्याने हे जे काही आपलं लष्कर आहे किंवा जे काही सैन्य आहे ते सैन्य करत असतं. परंतु आपण सामान्य जे काही सामान्य जे काही समाज आहे किंवा सामान्य जी काही व्यक्ती आहे, ते व्यक्तीने सुद्धा संरक्षण करायचंय. अंतर्गत बाबतीत संरक्षण करणं, सजग राहणं हे संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणून देशाचं संरक्षण करायचंय आणि राष्ट्रीय सेवेकरता आपण सदैव तयार राहायचं आहे. राष्ट्रीय सेवा करण्याकरता आपण सदैव आपली तयारी तिथे दाखवायची आहे. ज्यावेळी राष्ट्राकडून किंवा सरकारकडून राष्ट्रीय सेवेकरता आपल्याला आव्हान केलं जाईल, त्यावेळी आपण राष्ट्रीय सेवा करण्याची तयारी दाखवून किंवा आपल्याकडे जर एखादी नैसर्गिक आपत्ती, मानवी संकट जर निर्माण झालं किंवा नैसर्गिक मोठी आपत्ती निर्माण झाली, तर त्या काळामध्ये आपण राष्ट्रीय सेवा करण्याकरता सदैव तत्पर राहणं अपेक्षित आहे किंवा ते आपलं कर्तव्य आहे, असं भारतीय राज्यघटनेनुसार आपल्याला म्हणता येईल. म्हणून देशाचं संरक्षण करणं आणि राष्ट्रीय सेवा करण्याकरता सदैव तयार राहणं हे आपलं इथे कर्तव्य सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं कर्तव्य सांगितलेलं आहे की धर्म, जात, प्रदेश, भाषा या आधारावर जे काही समाजामध्ये मनुष्याने जे काही मानवनिर्मित जे काही भेदभाव निर्माण केलेले आहे, ते मानवनिर्मित भेदभाव विसरून भारतीय जनतेमध्ये एकता निर्माण करणं, एकोपा निर्माण करणं, बंधुभाव निर्माण करणं हे आपलं कर्तव्य सांगितलेलं आहे. आपापसामध्ये समाजामध्ये भारतीय समाज हा विषमतापूर्ण समाज आहे. मोठ्या प्रमाणात सामाजिक, धार्मिक, जातीय विषमता आपल्याला समाजामध्ये दिसून येते. ही समाजामधली जी काही सामाजिक विषमता आहे, ती सामाजिक विषमता नष्ट करून आपापसातले भेदभाव नष्ट करून आपल्याला एकात्मता निर्माण करायची, बंधुभाव निर्माण करायचा आहे. हे आपलं उद्दिष्ट किंवा कर्तव्य आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर स्त्रियांना प्रतिष्ठा सुद्धा द्यायची आहे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला किंवा स्त्रियांना दुय्यम लेखलं जाईल अशा ज्या काही आपल्याकडे ज्या काही प्रथा किंवा रीतिरिवाज होते ते सर्व नष्ट करायचे आहे, त्याचा त्याग करायचा आहे, ते सोडून द्यायचं आहे. म्हणजेच एक प्रकारे आपल्याला राष्ट्राची आपापसातले भेदभाव, भेद विसरून एकता, एकात्मता, बंधुता निर्माण करायची. त्याचबरोबर स्त्रियांच्या प्रतिष्ठेला जे काही बाधक किंवा अन्यायकारक जे काही प्रथा, चालीरीती आपल्याकडे आहेत त्या त्याग करायचा आहे, त्या सोडून द्यायचं आहे. हे आपलं प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आपल्याला इथून दिसून येतं. त्याच्यानंतर पुढचं कर्तव्य सांगितलेलं आहे की आपली जी काही संमिश्र संस्कृती आहे आणि ज्या काही गौरवशाली परंपरा आपल्या आहेत, त्या संमिश्र संस्कृतीचा आणि गौरवशाली परंपरेचं संरक्षण करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आहे आणि त्या विविधतेतून भारतीय संस्कृती नावाची एक संस्कृती इथे निर्माण झालेली आहे. इंडियन संस्कृती, आपण इंडियन कल्चर त्याला म्हणतो. इथला धर्म, जात, पंथ, लिंग, प्रदेश, भाषा याच्यावर विविधता असली तरी एक संमिश्र अशी भारतीय संस्कृती, इंडियन कल्चर निर्माण जे काही झालेलं आहे, जे उदात्त आहे, त्या भारतीय संस्कृतीला फिलॉसॉफी आहे, त्या फिलॉसॉफीचा त्याला आधार आहे आणि गौरवशाली परंपरा सुद्धा त्यातून निर्माण झालेल्या आहे. तर त्या भारतीय संस्कृतीचा, इंडियन कल्चरचा आणि त्या ज्या काही गौरवशाली उदात्त ज्या काही आपल्याकडे जे काही परंपरा आहेत त्याचं संरक्षण करणं, त्यांचं संवर्धन करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आपल्याला इथे दिसून येतं. त्याच्यानंतर पुढचं कर्तव्य सांगितलं आहे, आपल्याकडे जे काही अरण्य आहे किंवा जी काही वनसंपत्ती आहे, ती वनसंपत्ती, त्याच्यानंतर सरोवर असतील, तलाव असतील, नद्या असतील किंवा अन्य जी काही सजीव सृष्टी आहे, त्या नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं, त्या पर्यावरणाचं संवर्धन करणं आणि प्रत्येक जो काही सजीव प्राणी मात्र आहे त्या प्रत्येक सजीवाबद्दल भूतदया बाळगणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य इथे सांगण्यात आलेलं आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. जो काही पर्यावरणाचा ऱ्हास होतोय किंवा पर्यावरणाचं जे काही नुकसान झालेलं आहे, त्या पर्यावरणाच्या ऱ्हासाचा परिणाम इथल्या प्रत्येक मनुष्याबरोबर इथल्या प्रत्येक सजीव सृष्टीला त्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागतंय. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा पर्यावरणाचा ऱ्हास रोखून आपल्याला संपूर्ण जी काही सजीव सृष्टी आहे, जो काही निसर्ग आहे त्याचं रक्षण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय. आपली वाटचाल, आपले प्रयत्न त्या दिशेने असलं पाहिजे, इथे असं कर्तव्य सांगतंय. आणि त्याचबरोबर जे काही सजीव मात्र आहे आणि जे काही आपल्या अवतीभोवती सजीव प्राणी आहेत त्यांच्याविषयी भूतदया बाळगणं हे सुद्धा आपलं एक मूलभूत कर्तव्य सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं मूलभूत कर्तव्य इथे सांगितलेलं आहे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारणं, विज्ञानवादी बनणं. आज विज्ञान तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे, त्या विज्ञानाला अनुसरून विज्ञानानिष्ठ आपण अनुकरण किंवा आपलं
कृती असली पाहिजे, विज्ञानाशी निष्ठ असली अशी कृती आपली असणं अपेक्षित आहे. आपल्या ज्या काही अंधश्रद्धा असतील, ज्या काही चालीरीती असतील, त्या सर्वांचा त्याग करून आपण विज्ञानवादी प्रवृत्तीने जीवन जगणं इथे अपेक्षित आहे. त्याचबरोबर मानवतावाद असेल, त्या मानवतावादाला अनुसरून आपण वर्तन किंवा कृती करणं अपेक्षित आहे. आपली बुद्धी ही शोधक बुद्धी असली पाहिजे. ज्ञानार्जन करण्याची प्रवृत्ती, शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे आणि त्या माध्यमातून ज्ञानार्जन करण्याची वृत्ती आपली असली पाहिजे. त्या दृष्टीनेच आपले प्रयत्न तिथे असले पाहिजे. आणि दुसरं सांगितलंय की सुधारक वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे. बदल स्वीकारण्याची, चांगल्या गोष्टी आचरणात आणण्याची, वाईट सोडण्याची आणि चांगलं स्वीकारण्याची ही जी काही सुधारक वृत्ती आहे ती मनुष्यामध्ये निर्माण होणं अपेक्षित आहे. म्हणून ह्या कर्तव्याच्या माध्यमातून एक व्यापक विचार आपल्याला इथे सांगितलेला दिसून येतो. विज्ञाननिष्ठ आचरण करणं, मानवतेला धरून आपलं वर्तन किंवा कृती असली पाहिजे. आपली वृत्ती ही शोधक असली पाहिजे. ज्ञानार्जन करण्याची आपली इच्छा असली पाहिजे आणि त्याचबरोबर आपली जी काही आपला जो काही स्वभाव आहे तो सुधारक असला पाहिजे, पुरोगामी स्वरूपाचा असला पाहिजे. तर एक व्यापक विचार या कर्तव्याच्या माध्यमातून इथे आपल्याला सांगितलेला आहे. पुढचं कर्तव्य इथे सांगितलेलं आहे, आपली जी काही सार्वजनिक संपत्ती, जी काही सार्वजनिक सरकारकडून किंवा जी काही शासनाकडून लोकांच्या सेवेकरता, लोकांच्या हिताकरता ज्या काही वेगवेगळ्या मालमत्ता किंवा ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी इथे तयार केलेल्या आहेत, त्या सर्वांचं सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. ही सार्वजनिक संपत्ती ही सर्वांच्या विकासाकरता, सर्वांच्या भल्याच्या हेतूने निर्माण केलेली आहे. त्या सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणं हे आपलं इथं कर्तव्य आहे. त्याचबरोबर हिंसाचार असेल तर हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं. इथला हा शब्द महत्वाचा आहे. हिंसाचार सोडायचा आहे तो कसा? निग्रह करून, संकल्प करून सोडायचा आहे. आपल्याला तसा विचार करून हिंसेचा त्याग करायचा आहे आणि अहिंसक किंवा लोकशाही मार्गाने आपलं वर्तन अपेक्षित असलं पाहिजे. म्हणजे हेतू ठरवून, उद्दिष्ट ठरवून आपल्याला हिंसा संपवायची आहे, हिंसा नाहीशी करायची आहे आणि अहिंसापूर्वक वर्तन किंवा अहिंसेवर आधारित आपल्याला समाज निर्माण करायचा आहे. म्हणून सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणं आणि हिंसेचा निग्रहपूर्वक त्याग करणं हे मूलभूत कर्तव्य सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं मूलभूत कर्तव्य सांगितलेलं आहे, व्यक्तिगत आणि सामुदायिक उत्कर्षाकडे वाटचाल करणे. प्रत्येक व्यक्तीचं कृती, प्रत्येक व्यक्तीचं आचरण हे व्यक्तिगत उत्कर्षाच्या म्हणजे व्यक्तिगत विकासाकरता आणि व्यक्तीचा विकास करत असताना, आपल्या स्वतःच्या व्यक्तित्वाचा विकास करत असताना, त्याचबरोबर आपल्याला एकूण समाजाचा आणि समाजाच्या माध्यमातून राष्ट्राचा सुद्धा उत्कर्ष साधायचा आहे, विकास साध्य करायचा आहे आणि आपली जी काही वाटचाल आहे ती व्यक्ती विकासाकडून समाज विकास आणि समाज विकासाकडून राष्ट्र विकास या मार्गाने आपल्याला सर्वांना पुढे जायचंय, सर्वांना उत्कर्ष साधायचा आहे. म्हणून इथे कर्तव्य सांगितलेलं आहे की व्यक्तिगत विकास करायचा आहे, व्यक्तिगत उत्कर्ष साधायचा आहे, परंतु तिथेच मर्यादित न राहता आपल्याला व्यक्तिगत विकासामधून, व्यक्तिगत उत्कर्षामधून सामुदायिक उत्कर्षाकडे वाटचाल करायची आहे आणि ते आपलं इथे कर्तव्य नमूद केलेलं आहे. आणि शेवटचं मूलभूत कर्तव्य इथे सांगितलेलं आहे, जे 2002 साली 86 क्रमांकाच्या घटना दुरुस्तीने इथे नमूद करण्यात आलेलं आहे. ते असं की 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे प्रत्येक त्या विद्यार्थ्याच्या, त्या मुलाच्या पालकाचं कर्तव्य इथे सांगितलेलं आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे आपलं एक मूलभूत कर्तव्य आहे. तर अशा प्रकारे संविधानामध्ये 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला ही 11 मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहे आणि ह्या 11 मूलभूत कर्तव्यांचं पालन करण्याची अपेक्षा संविधानाने आपल्याकडून केलेली आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्यांचं स्वरूप जाणून घेतल्यानंतर ती मूलभूत कर्तव्यांवर काही आक्षेप घेतले जातात. ते आक्षेप काय आहेत तेही आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पहिला आक्षेप आहे की मूलभूत कर्तव्य हे न्याय प्रविष्ट नाही. म्हणजे काय आहे की मूलभूत कर्तव्यांचं पालन करणं हे ऐच्छिक आहे. प्रत्येक व्यक्तीवर ते बंधनकारक नाहीये. जर एखाद्या व्यक्तीने मूलभूत कर्तव्यांनुसार आचरण केलं नाही, मूलभूत कर्तव्यांचं पालन केलं नाही, तर व्यक्तीवर जर अन्याय झाला तर त्या अन्यायाविरुद्ध आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, न्यायालयात दाद मागता येत नाही.
हा मुद्दा इथे असल्यामुळे न्यायालयीन संरक्षण मूलभूत कर्तव्यांना न दिल्यामुळे ते न्यायप्रविष्ट नसल्यामुळे मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीचा प्रश्न इथे निर्माण होत असतो. म्हणून न्यायप्रविष्ट नाही असा आक्षेप तिथे घेतला जातो. पुढे आहे, पुढची टीका अशी केली जाते किंवा आक्षेप नोंदवला जातो तो असा, की ही जी काही मूलभूत कर्तव्य सांगितली ही पुरेशा स्वरूपाची नाही, सर्वसमावेशक नाही. एकूण संविधानामध्ये 11 मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहे, परंतु ह्या मूलभूत कर्तव्यांमध्ये सर्वसमावेशक नाही, ती पुरेशी नाहीये. यापेक्षा इतर काही मूलभूत कर्तव्य आहेत. त्याचं उदाहरण देत असताना आपल्याकडे असं म्हटलं जातं, की मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. परंतु त्या कर्तव्याचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश केलेला नाही. लोकशाही जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल, तर लोकांचा सहभाग असणं अपेक्षित आहे. लोकांचा सहभागाचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणून निवडणुका, निवडणुकीतील मतदान क्रिया ही याकडे बघितलं जातं. परंतु मतदान करणं हे कर्तव्य आहे. परंतु आजही मोठ्या प्रमाणात लोकं मतदान करण्याच्या क्रियेपासून स्वतःला दूर ठेवतात, अलिप्त राहतात. हे कर्तव्य आहे. त्या कर्तव्याचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश केलेला नाही. म्हणजेच काय? आशय काय? तर ही जी काही मूलभूत कर्तव्यांची जी काही यादी संविधानाने सांगितलेली आहे, ती पुरेशी नाहीये. ती सर्वसमावेशक नाहीये. अजूनही काही कर्तव्य जे आवश्यक आहे, त्या कर्तव्य त्यामध्ये समाविष्ट होण्यापासून उरलेली आहे किंवा उर्वरित जी काही कर्तव्य आहे त्यांचा समावेश तिथे झालेला दिसत नाही. म्हणून म्हटलं जातं, की ते सर्वसमावेशक किंवा पुरेशी नाहीये. पुढचं आहे, टीका अशी केली जाते, की मनमानी वर्तनाला वाव मिळतो. त्याचं कारण असं आहे, की संविधानाने जरी प्रत्येक भारतीय नागरिकाकरता ही जी काही 11 मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहे, त्या मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी ही बंधनकारक नाहीये. ती ऐच्छिक स्वरूपाची आहे. व्यक्तीने ते मूलभूत कर्तव्यांचं स्वतःहून पालन केलं पाहिजे अशी अपेक्षा संविधानाकडून आहे. ते बंधनकारक नाही, कंपल्शन त्यावर नाहीये. आणि त्याच्यामुळे काय होतं, मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करणं, त्यानुसार कृती करणं, आचरण करणं हे ऐच्छिक असल्यामुळे व्यक्तीला मनमानी कारभार करण्याकरता, मनमानी वर्तन करण्याकरता, कृती करण्यास संधी मिळते, वाव मिळतो, अशी टीका तिथे केली जाते. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्यांच्या बाबत एक आक्षेप असा आहे, तो महत्वाचा आहे, की लोकांचं अज्ञान. अनेक लोकांना आपले मूलभूत कर्तव्य काय आहे, संविधानाने जी काही मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत, त्या मूलभूत कर्तव्यांविषयी अनभिज्ञता मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्याविषयीची जागरूकता, त्याविषयीचं ज्ञान, त्याविषयीची माहिती समाजामध्ये दिसत नाही. आणि लोकांना संविधानाने जी काही कर्तव्य सांगितलेली आहे ती कर्तव्यच माहीत नसेल, त्याविषयीची जागरूकता समाजात नसेल, अनभिज्ञता मोठ्या प्रमाणात असेल, तर त्या लोकांकडून त्या कर्तव्यांची अपेक्षा करणं हे सुद्धा चुकीचं ठरतं. म्हणजे मूलभूत कर्तव्य ही आदर्श आहे, ती चांगली आहे, काही बाजू आहे. परंतु ती कर्तव्य लोकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. लोकांना त्या कर्तव्यांची जाणीव होणं अपेक्षित आहे. तरच लोकं त्या कर्तव्यानुसार वर्तन करतील. परंतु या मूलभूत कर्तव्यांवर आक्षेप नोंदवताना असं म्हटलं जातं, की ही मूलभूत कर्तव्यांविषयी लोकांची अनभिज्ञता किंवा अज्ञान मोठ्या प्रमाणात दिसून येते. लोकांना ह्या मूलभूत कर्तव्यांची माहिती सहज मिळत नाही. आणि त्यामुळे मूलभूत कर्तव्यांची माहिती नसल्यामुळे त्याची अपेक्षा करणं, अंमलबजावणीची अपेक्षा करणं हाही मुद्दा तिथे काहीसा मागे पडलेला दिसून येतो. म्हणजे लोकांचं अज्ञान हा मोठा इथे कारणीभूत ठरलेला मुद्दा दिसून येतो. आणि शेवटचं आहे, की मूलभूत कर्तव्यांच्या माध्यमातून राज्यघटनेने नागरिकांनी कोणत्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजे, कसं वर्तन केलं पाहिजे, काय कर्तव्य आहे, हे सगळं इथे सांगितलेलं आहे. पण जे व्यक्तीच्या कर्तव्यांविषयी, नागरिकांच्या कर्तव्याविषयी इथे ही कर्तव्य बोलतात. परंतु त्याच वेळी शासनाचं कर्तव्य काय आहे, राज्याचं कर्तव्य काय आहे, याविषयी उल्लेख इथे आपल्याला संविधानामध्ये झालेला दिसून येत नाही. म्हणजे राज्यांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतंय. म्हणून एकंदर आपण जर मूलभूत कर्तव्यांचा जे काही विभाग आहे त्याचा आशय लक्षात घेतला तर आपल्याला हे आक्षेप तिथे नोंदवता येतील. जरीही हे आक्षेप आपण इथे अभ्यासाकरता घेतलेले असले तरी माझं ह्या माध्यमातून सर्वांना आव्हान असेल, की सर्वांनी, प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक भारतीय नागरिकांनी ही कर्तव्य जाणून घेतली पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये ती आपण माहिती करून घेऊया आणि आपलं जे काही पुढील आयुष्य आहे, ते पुढील आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं वर्तन, प्रत्येक विद्यार्थ्याचं वर्तन, कारण आजचा विद्यार्थी हा प्रत्येक उद्याच्या भारताचा नागरिक आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही कर्तव्य माहीत करून फक्त अभ्यासाच्या पुरते किंवा अकॅडमिक दृष्टिकोनातून विचार न करता भारताचा नागरिक म्हणून, भारताचा नागरिक म्हणून, भावी नागरिक म्हणून ती जाणून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने वर्तन करण्याचा किंवा आचरण करण्याचा संकल्प प्रत्येक विद्यार्थीने मनाशी केला पाहिजे.
तर अशा हा त्यामागील मुख्य उद्दिष्ट आहे, की सिव्हिक एज्युकेशन हे जे काही चॅप्टर ह्या सिलेबसमध्ये केलेलं आहे, त्याचा उद्देशच मुळात हा आहे, की विद्यार्थ्यांना हक्क काय आहे, त्या हक्कांची जाणीव झाली पाहिजे. कर्तव्य काय आहे, ते कर्तव्यही माहीत झाली पाहिजे आणि नुसतं ते अभ्यासापुरतं किंवा अकॅडमिक पद्धतीने समजून न घेता त्या हक्कांचा आणि त्या कर्तव्यानुसार आपण वापर सुद्धा केला पाहिजे. त्या हक्कांचा उपभोग घेऊन विकासही करायचा आहे आणि जी काही कर्तव्य आहे, त्या कर्तव्यानुसार आपल्याला आचरण सुद्धा करायचं आहे. प्रत्येक व्यक्तीने मूलभूत कर्तव्यानुसार आचरण करणं हा प्रत्येक व्यक्तीचा राष्ट्राच्या विकासादृष्टीने एक मोठं पाऊल आपल्याला असलेलं म्हणता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला आजच्या सेशनमध्ये जी काही मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेने जी काही प्रत्येक नागरिकाकरता जी काही 11 कर्तव्य सांगितलेली आहे, त्या 11 कर्तव्यांचा आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. पुढचं जे काही सत्र असेल, पुढच्या सेशनमध्ये आपल्याला सामाजिक न्याय, सोशल जस्टिस ही संकल्पना समजून घ्यायची आहे. धन्यवाद.